हाय एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल संगीत अडिचन. यूट्यूबचे व्हिडिओ बघणं म्हणजे केवळ टाइमपास. 4-5 व्हिडिओ बघितले की आपल्याला बरं वाटतं. पण 10-12 व्हिडिओ पाहिल्यानंतर पहिला व्हिडिओ आपण कोणता बघितला होता हे देखील आपल्याला आठवत नाही. मग प्रश्नोत्तर बघणं किंवा ऐकणं हा वरवरचा अभ्यास झाला. पण जर आपल्याला विषयाशी कनेक्ट व्हायचं असेल तर लेसन वाचावंच लागेल. तर आता आपलं लेसन वाचून झालं असेल तर वळूया आजच्या लेसनकडे, ज्याचं नाव आहे इम्पॉर्टन्स ऑफ ओशन. या व्हिडिओच्या शेवटी उत्तर दिलेली आहेत, चेक करायला विसरू नका. फर्स्ट, पृथ्वीच्या पृष्ठभागाचा किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे? व्यापलेला म्हणजे ऑक्युपाय केलेला आहे. ऑप्शन्स आहेत 51%, 61%, 70.8% आणि 81%. नेक्स्ट, पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता? ऑप्शन्स दिलेत हिंदी महासागर, अटलांटिक महासागर, आर्क्टिक महासागर आणि पॅसिफिक महासागर. नेक्स्ट, सागरामुळे हवामानावर कोणता परिणाम होतो? ऑप्शन्स आहेत हवामान कोरडे होते, तापमान संतुलित राहते, पाऊस थांबतो आणि वारे थांबतात. नेक्स्ट, मासेमारी म्हणजेच फिशिंग हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित व्यवसाय आहे? ऑप्शन्स दिलेले आहेत प्राथमिक म्हणजेच प्रायमरी, द्वितीयक म्हणजे सेकंडरी, तृतीयक म्हणजे टेरिटरी आणि चतुर्थक म्हणजे क्वार्टनरी. नेक्स्ट, सागर हे कोणासाठी महत्त्वाचे वाहतूक माध्यम आहे? ऑप्शन्स दिलेले आहेत फक्त देशांतर्गत व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापार, शेती आणि पर्यटन. नेक्स्ट, जागतिक पाण्यापैकी समुद्रात असलेल्या पाण्याची टक्केवारी किती आहे? ऑप्शन्स दिले 97.7%, 79.7%, 7.97%, 9.77%. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती ऊर्जा म्हणजेच एनर्जी महासागरातून मिळते? ऑप्शन्स आहेत ज्वार ओहोटी ऊर्जा, अणु ऊर्जा, सौर ऊर्जा आणि वीज ऊर्जा. नेक्स्ट, समुद्रातून मिळणारे खनिज तेल म्हणजेच मिनरल ऑइल कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन्स आहेत पेट्रोलियम, कोळसा, लोखंड आणि तांबे. नेक्स्ट, सागराला हवामान नियंत्रक म्हणजेच वेदर कंट्रोलर असे का म्हणतात? ऑप्शन्स दिले सागर उष्णता शोषून घेतो व सोडतो, सागरात वारे नसतात, सागरात पाऊस पडत नाही आणि सागर स्थिर असतो. नेक्स्ट, किनारी प्रदेशात तापमानातील फरक कमी का असतो? ऑप्शन्स दिलेले आहेत पर्वतांमुळे, जंगलांमुळे, सागराच्या प्रवाहामुळे आणि नद्यांमुळे. नेक्स्ट, समुद्रमार्गे वाहतूक स्वस्त का असते? तर याचं ऑप्शन्स दिलेले आहेत जहाजे लहान असतात, एका वेळी मोठ्या प्रमाणात माल वाहतूक होते, इंधन लागत नाही, इंधन म्हणजे फ्युएल, आणि वेळ कमी लागतो. नेक्स्ट, समुद्रातील सर्वात वेगवान मासा कोणता? ऑप्शन्स दिलेले आहेत सेलफिश, व्हेल, कासव आणि डॉल्फिन. नेक्स्ट, सागरातून मिळणारे मोती कोणत्या जीवाशी संबंधित आहे? ऑप्शन्स दिले शिंपले म्हणजे क्लॅम्स, मासे, प्रवाळ म्हणजेच कोरल आणि कासव. नेक्स्ट, सागर जैवसंपत्तीचा स्रोत म्हणजेच बायोलॉजिकल रिसोर्सेस याचा अर्थ काय? तर ऑप्शन्स दिलेले आहेत सागरात केवळ पाणी असते, सागरातून अनेक सजीव व संसाधने मिळतात, सागरात शेती होते आणि सागर निर्जीव आहे. नेक्स्ट, एखाद्या किनारी शहरात हवामान वर्षभर समशीतोष्ण म्हणजेच टेम्परेट असते, यामागील प्रमुख कारण कोणते बरं? तर ऑप्शन्स बघूया जंगल, नदी, सागराचा प्रवाह आणि पर्वत. नेक्स्ट, भारताचा परदेशांशी व्यापार प्रामुख्याने कोणत्या मार्गाने होतो? ऑप्शन्स आहेत रस्ते मार्ग, रेल्वे मार्ग, हवाई मार्ग आणि सागरी मार्ग. नेक्स्ट, समुद्र किनाऱ्यावरील वारे दिवसाच्या वेळी कोणत्या दिशेने वाहतात म्हणजेच कोणत्या डिरेक्शनने वाहतात? तर ऑप्शन्स दिले आहेत समुद्राकडून जमिनीकडे, जमिनीकडून समुद्राकडे, उत्तर दिशेने आणि दक्षिण दिशेने. नेक्स्ट, रात्री समुद्र किनाऱ्यावरील वारे कोणत्या दिशेने वाहतात? इथे पण ऑप्शन्स दिलेले आहेत जमिनीकडून समुद्राकडे, समुद्राकडून जमिनीकडे, पूर्व दिशेने आणि पश्चिम दिशेने. नेक्स्ट, समुद्रातून मिळणाऱ्या मिठाचा उपयोग कशासाठी होतो? ऑप्शन्स आहेत अन्नासाठी, रासायनिक उद्योगासाठी, औषध निर्मितीसाठी आणि वरील सर्व. नेक्स्ट, जर पृथ्वीवर सागर नसते तर कोणता परिणाम सर्वाधिक जाणवला असता? ऑप्शन्स आहेत पर्जन्यमान कमी झाले असते, पर्जन्य म्हणजे पाऊस, पाऊस कमी झाला असता,
रस्ते वाढले असते, पर्वत कमी झाले असते आणि जंगल वाढले असते. नेक्स्ट, समुद्रातील मीठ तयार करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरतात? ऑप्शन्स आहेत बाष्पीभवन म्हणजेच इव्हॅपोरेशन, गोठणे म्हणजे फ्रीज होतं आहे, उकळणे म्हणजे बॉइलिंग आणि थंड करणे. नेक्स्ट, सागरी प्रदूषण वाढल्यास सर्वात मोठा परिणाम कोणावर होईल? ऑप्शन्स आहेत सागरी जीवसृष्टीवर, पर्वतांवर, जंगलांवर आणि रस्त्यांवर. नेक्स्ट, सागर जागतिक व्यापाराचा कणा आहे याचे योग्य कारण कोणते? ऑप्शन्स, सर्व देश समुद्रात आहेत, मोठ्या प्रमाणात स्वस्त वाहतूक शक्य होते, जहाजे वेगवान असतात आणि समुद्र स्थिर असतो. नेक्स्ट, समुद्रातील सर्वात मोठा सस्तन प्राणी म्हणजेच मॅमल कोणता आहे? ऑप्शन्स दिले निळा व्हेल म्हणजेच ब्लू व्हेल, शार्क, कासव म्हणजेच टॉर्टाईज ज्याला टर्टल आपण म्हणतो, आणि डॉल्फिन. नेक्स्ट आहे योग्य जोड्या जुळवा. ए साईडला दिलं आहे मासेमारी, बंदरे, सागर आणि समुद्र, आणि बी साईडला दिलेलं आहे व्यापार, हवामान नियंत्रण, प्राथमिक व्यवसाय आणि वाहतूक. त्याचे ऑप्शन्स आहेत ए ऑप्शन आहे 1C 2A 3B आणि 4D, सेकंड आहे 1A 2B 3C आणि 4D, थर्ड ऑप्शन आहे 1D 2C 3B आणि 4A, आणि लास्ट ऑप्शन आहे 1C 2D 3A आणि 4B. नेक्स्ट, जलचक्राची म्हणजेच वॉटर सायकल याची सुरुवात आणि शेवट कुठे होतो? ऑप्शन्स आहेत नदी, समुद्र, विहीर आणि जमीन. नेक्स्ट, असर्शन आणि रिझन दिलं आहे जे आपल्याला स्पेशली सीटेटमध्ये आपल्याला विचारलं जातं. सागरामुळे किनारी भागातील हवामान समशीतोष्ण म्हणजेच टेम्परेट असतं. याचं रिझन आहे पाणी उष्णता हळूहळू शोषते व हळूहळू सोडते. ऑप्शन्स बघूया. ए आणि आर बरोबर, आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. त्यानंतर ए आणि आर बरोबर पण आर हे योग्य स्पष्टीकरण नाही. ए बरोबर, आर चूक, ए चूक आणि आर बरोबर. नेक्स्ट, परत असर्शन रिझन, समुद्रमार्गे वाहतूक स्वस्त असते. तर याचं रिझन दिलेलं आहे जहाजांद्वारे मोठ्या प्रमाणात माल वाहतूक करता येते. ऑप्शन्स बघूया. ए आणि आर बरोबर, आर योग्य स्पष्टीकरण. ए आणि आर बरोबर पण आर योग्य स्पष्टीकरण नाही. ए बरोबर, आर चूक, ए चूक आणि आर बरोबर. नेक्स्ट, सागर जैवसंपत्तीचा म्हणजेच बायोलॉजिकल रिसोर्सेस महत्त्वाचं आहे. याचं रिझन दिलेलं आहे सागरातून मासे, मोती व इतर संसाधने मिळतात. ऑप्शन्स आहेत ए आणि आर बरोबर, आर हे योग्य स्पष्टीकरण आहे. त्यानंतर ए आणि आर बरोबर पण आर हे योग्य स्पष्टीकरण नाही. ए बरोबर, आर चूक, ए चूक आणि आर बरोबर. नेक्स्ट, सागरी प्रदूषणामुळे मासेमारीवर म्हणजेच फिशिंगवर परिणाम होतो. म्हणजे सागरात जेव्हा प्रदूषण वाढतं, पोल्युशन होतं, त्यावेळेला मासेमारीवर परिणाम होतो असं सांगितलेलं आहे. त्याचं रिझन काय दिलेलं आहे? प्रदूषणामुळे सागरी जीवसृष्टी धोक्यात येते. ऑप्शन्स आहेत ए आणि आर बरोबर, आर योग्य स्पष्टीकरण. ए आणि आर बरोबर पण आर योग्य स्पष्टीकरण नाही. ए बरोबर, आर चूक, ए चूक आणि आर बरोबर. नेक्स्ट आहे समुद्रात ज्वालामुखीचा उद्रेक ज्याला आपण व्होल्कॅनिक इरप्शन म्हणतो. हे ज्यावेळेला होतं त्यावेळेला पाण्यात मिसळले जाणारे वेगवेगळे घटक कोणते? तर ऑप्शन्स बघूया. वेगवेगळे खनिजे म्हणजेच मिनरल्स, राख ज्याला आपण ॲश म्हणतो इंग्लिशमध्ये, क्षार आणि वायू आणि वरील सर्व असे ऑप्शन्स दिले. नेक्स्ट, समुद्रापासून मिळणारे खनिजे म्हणजेच मिनरल्स कोणते? ऑप्शन्स आहेत फॉस्फरस, सल्फेट, आयोडीन आणि वरील सर्व. नेक्स्ट आहे महासागराच्या तळापासून म्हणजेच बॉटमपासून मिळणारे पदार्थ कोणते? ऑप्शन्स बघूया. लोह, शिसे, कोबाल्ट, सोडियम, मॅग्नेशियम आणि वरील सर्व. नेक्स्ट आहे जोड्या लावा. ए साईडला दिलं आहे महासागर आणि बी साईडला दिले क्षेत्रफळ स्क्वेअर किलोमीटरमध्ये. पॅसिफिक, अटलांटिक, हिंद, दक्षिण आणि आर्टिक. आता याचे आन्सर्स बघूया. ऑप्शन्स दिलेले आहेत 1A 2B 3C 4D आणि 5E. सेकंड ऑप्शन आहे 1B 2C 3D 4E आणि 5A. थर्ड ऑप्शन आहे 1C 2E 3B 4A आणि 5D. आणि लास्ट ऑप्शन आहे 1D 2E 3A 4B आणि 5C. नेक्स्ट आहे मृत समुद्राची ज्याला आपण डेड सी असं म्हणतो त्याची क्षारता किती असते म्हणजे सॅलिनिटी किती असते? ऑप्शन्स दिलेले आहेत 80%, 332%, 35% आणि 233%. नेक्स्ट आहे क्षारता म्हणजे सॅलिनिटी मोजण्याचे मुख्य एकक म्हणजे युनिट कोणते? ऑप्शन्स दिलेले आहेत
मिल्स, मिलीलिटर, सागर आणि चौरस मीटर, ज्याला स्क्वेअर मीटर असं म्हणतो आपण. नेक्स्ट आहे महासागराच्या पाण्याची सरासरी क्षारता किती असते? ऑप्शन्स आहेत 35%, 53%, 335% आणि 553%. आता सगळे प्रश्न आपले झालेले आहेत. चला चेक करूया आपले आन्सर्स. फर्स्ट, पृथ्वीच्या पृष्ठभागाचा किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे? व्यापलेला म्हणजेच ऑक्युपाय केलेला आहे. तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी 70.8%. नेक्स्ट, पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता? आन्सर आहे ऑप्शन डी पॅसिफिक महासागर. नेक्स्ट, सागरामुळे हवामानावर कोणता परिणाम होतो? आन्सर आहे ऑप्शन बी तापमान संतुलित राहते म्हणजेच टेम्परेचर बॅलन्स्ड राहते. नेक्स्ट, मासेमारी म्हणजेच फिशिंग हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित व्यवसाय आहे? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए प्राथमिक म्हणजेच काय तर प्रायमरी ऑक्युपेशन आहे. नेक्स्ट, सागर हे कोणासाठी महत्त्वाचे वाहतूक माध्यम आहे? आन्सर आहे ऑप्शन बी आंतरराष्ट्रीय व्यापार. नेक्स्ट, जागतिक पाण्यापैकी समुद्रात असलेल्या पाण्याची टक्केवारी किती आहे? आन्सर आहे ऑप्शन ए 97.7%. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती ऊर्जा म्हणजेच एनर्जी महासागरातून मिळते? आन्सर आहे ऑप्शन ए ज्वार ओहोटी ऊर्जा. नेक्स्ट, समुद्रातून मिळणारे खनिज तेल म्हणजेच मिनरल ऑइल कोणत्या नावाने ओळखले जाते? आन्सर आहे ऑप्शन ए पेट्रोलियम या नावाने ओळखले जाते. नेक्स्ट, सागराला हवामान नियंत्रक म्हणजेच वेदर कंट्रोलर असे का म्हणतात? आन्सर आहे ऑप्शन ए सागर उष्णता शोषून घेतो व सोडतो. नेक्स्ट, किनारी प्रदेशात तापमानातील फरक कमी का असतो? आन्सर आहे ऑप्शन सी सागराच्या प्रभावामुळे. नेक्स्ट, समुद्रमार्गे वाहतूक स्वस्त का असते? आन्सर आहे ऑप्शन बी एका वेळी मोठ्या प्रमाणात माल वाहतूक होते. नेक्स्ट, समुद्रातील सर्वात वेगवान मासा कोणता? आन्सर आहे ऑप्शन ए सेलफिश. नेक्स्ट, सागरातून मिळणारे मोती कोणत्या जीवाशी संबंधित आहे? आन्सर आहे ऑप्शन ए शिंपले म्हणजेच क्लॅम्स. नेक्स्ट, सागर जैवसंपत्तीचा स्रोत म्हणजेच बायोलॉजिकल रिसोर्सेस याचा अर्थ काय? तर आन्सर आहे ऑप्शन बी सागरातून अनेक सजीव व संसाधने मिळतात. नेक्स्ट, एखाद्या किनारी शहरात हवामान वर्षभर समशीतोष्ण म्हणजेच टेम्परेट असते यामागील प्रमुख कारण कोणते? आन्सर आहे ऑप्शन सी सागराचा प्रभाव. नेक्स्ट, भारताचा परदेशांशी व्यापार प्रामुख्याने कोणत्या मार्गाने होतो? आन्सर आहे ऑप्शन डी सागरी मार्ग. नेक्स्ट, समुद्र किनाऱ्यावरील वारे दिवसाच्या वेळी कोणत्या दिशेने वाहतात? आन्सर आहे ऑप्शन ए समुद्राकडून जमिनीकडे. नेक्स्ट, रात्री समुद्र किनाऱ्यावरील वारे कोणत्या दिशेने वाहतात? आन्सर आहे ऑप्शन ए जमिनीकडून समुद्राकडे. नेक्स्ट, समुद्रातून मिळणाऱ्या मिठाचा उपयोग कशासाठी होतो? आन्सर आहे ऑप्शन डी वरील सर्व म्हणजेच अन्नासाठी याचा उपयोग होतो, तसेच रासायनिक उद्योगासाठी आणि औषध निर्मितीसाठी सुद्धा याचा उपयोग होतो. नेक्स्ट, जर पृथ्वीवर सागर नसते तर कोणता परिणाम सर्वाधिक जाणवला असता? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए पर्जन्यमान कमी झाले असते. पर्जन्य म्हणजे पाऊस कमी झाला असता जर पृथ्वीवर सागर नसते तर. नेक्स्ट, समुद्रातील मीठ तयार करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरतात? याचा आन्सर आहे ऑप्शन ए बाष्पीभवन म्हणजेच इव्हॅपोरेशन. नेक्स्ट, सागरी प्रदूषण वाढल्यास, प्रदूषण म्हणजे पोल्युशन, तर सागरामध्ये पोल्युशन वाढल्यास सर्वात मोठा परिणाम कोणावर होईल? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए सागरी जीवसृष्टीवर. नेक्स्ट, सागर जागतिक व्यापाराचा कणा आहे. कणा म्हणजे बॅकबोन, तर याचे योग्य कारण कोणते? तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी मोठ्या प्रमाणात स्वस्त वाहतूक शक्य होते. नेक्स्ट, समुद्रातील सर्वात मोठा सस्तन प्राणी म्हणजेच मॅमल कोणता? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए निळा व्हेल म्हणजेच आपण त्याला ब्लू व्हेल असं म्हणतो. नेक्स्ट, योग्य जोड्या जुळवा. आता अ गटामध्ये म्हणजे ए साईडला
मासेमारी, बंदरे, सागर आणि समुद्रमार्ग दिलं आहे. बी साईडला व्यापार, हवामान नियंत्रण, प्राथमिक व्यवसाय आणि वाहतूक दिलं आहे. तर आता याचं आन्सर शोधूया. मासेमारी, तर मासेमारीला कुठलं आन्सर येईल? मासेमारी म्हणजेच प्राथमिक व्यवसाय जोडतं आहे. त्यानंतर बंदरे, व्यापार, सागर, हवामान नियंत्रण आणि समुद्रमार्ग म्हणजेच वाहतूक. तर याच्याशी मॅच करणारी जोडी आहे ऑप्शन ए, 1C, 2A, 3B आणि 4D. नेक्स्ट, जलचक्राची म्हणजेच वॉटर सायकल याची सुरुवात व शेवट कुठे होतो? तर आन्सर आहे ऑप्शन बी, समुद्रातच याची सुरुवात होते आणि शेवटसुद्धा समुद्रातच होतो. नेक्स्ट, आता इथे ॲसर्शन आणि रिझन दिले जे आपल्याला सीटेटसाठी मोस्टली विचारलं जातं. तर बघूया याचं रिझन. आधी ॲसर्शन बघूया, विधान काय दिलं आहे ते. सागरामुळे किनारी भागातील हवामान समशीतोष्ण म्हणजेच टेम्परेट असते. तर याचं रिझन दिलेलं आहे, पाणी उष्णता हळूहळू शोषते व हळूहळू सोडते. तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए. ए आणि आर बरोबर, म्हणजे ॲसर्शन आणि रिझन दोन्ही बरोबर आहे आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. नेक्स्ट, इथे सुद्धा ॲसर्शन रिझन आहे. समुद्रमार्गे वाहतूक स्वस्त असते. याचं रिझन काय दिलं आहे? जहाजांद्वारे मोठ्या प्रमाणात माल वाहतूक करता येते. तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए. ए आणि आर बरोबर, आर योग्य स्पष्टीकरण आहे. नेक्स्ट, सागर जैवसंपत्तीचाच म्हणजेच बायोलॉजिकल रिसोर्सेस महत्त्वाचा आहे. तर याचं रिझन दिलेलं आहे, सागरातून मासे, मोती व इतर संसाधने मिळतात. तर याचं आन्सर आहे ऑप्शन ए. ए आणि आर बरोबर, आर योग्य स्पष्टीकरण आहे. नेक्स्ट, इथे सुद्धा ॲसर्शन रिझन आहे. सागरी प्रदूषणामुळे मासेमारीवर म्हणजे फिशिंगवर त्याचा परिणाम होतो सागरामध्ये प्रदूषण झाल्यावर. तर याचं रिझन दिलेलं आहे, प्रदूषणामुळे सागरी जीवसृष्टी धोक्यात येते. तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए. ए आणि आर बरोबर, आर याचं योग्य स्पष्टीकरण आहे. नेक्स्ट, समुद्रात ज्वालामुखीचा उद्रेक म्हणजेच व्होल्कॅनिक इरप्शन होताना पाण्यात मिसळले जाणारे वेगवेगळे घटक कोणते? तर याचा आन्सर आहे ऑप्शन डी, वरील सर्व. म्हणजे समुद्रामध्ये जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्यावेळेला वेगवेगळे खनिजे जे असतात, जे मिनरल्स असतात, राख म्हणजे त्याला ॲश म्हणतो आपण, क्षार, वायू, हे सगळे घटक त्यामध्ये काय होतात? मिसळले जातात. नेक्स्ट, समुद्रापासून मिळणारे खनिजे म्हणजे मिनरल्स कोणते आहेत? तर आन्सर आहे ऑप्शन डी, वरील सर्व. म्हणजेच फॉस्फरस आपल्याला मिळते, त्यानंतर सल्फेट, आयोडीन, हे सर्व आपल्याला समुद्रापासून मिळतं. नेक्स्ट, महासागराच्या तळापासून म्हणजे बॉटमपासून मिळणारे पदार्थ कोणते? याचा आन्सरसुद्धा ऑप्शन डी आहे, वरील सर्व. म्हणजेच लोह, शिसे, कोबाल्ट, सोडियम, मॅग्नेशियम, हे सगळं आपल्याला कुठून मिळतं आहे? तर महासागराच्या तळापासून, बॉटमपासून मिळतं आहे. नेक्स्ट आहे जोड्या लावा. एका साईडला आपल्याला महासागर दिलेले आहेत, पॅसिफिक, अटलांटिक, हिंद, दक्षिण आणि आर्टिक. आणि दुसऱ्या साईडला, बी साईडला त्याचे क्षेत्रफळ दिलेले आहे स्क्वेअर किलोमीटरमध्ये. तर पॅसिफिकचा आन्सर असू शकतं, पॅसिफिकचा एरिया आहे 116,166,240,977 म्हणजे सी. त्यानंतर अटलांटिकचा आहे ऑप्शन ई, म्हणजेच 86557402. त्यानंतर हिंद याचे क्षेत्रफळ आहे 73426163 म्हणजेच बी ऑप्शन. आणि दक्षिणचं दिलेलं आहे ऑप्शन ए येईल 20327000. आणि शेवटचं जे आहे आर्टिक, ते याचं क्षेत्रफळ आहे ऑप्शन डी म्हणजे 13222479. तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी, 1C, 2E, 3B, 4A आणि 5D. नेक्स्ट, मृत समुद्राची म्हणजे डेड सी याची क्षारता किती असते? तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, 332%. नेक्स्ट, क्षारता म्हणजे सॅलिनिटी मोजण्याचे मुख्य एकक कोणते? एकक म्हणजे युनिट कोणतं आहे सॅलिनिटी मोजण्याचं? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए, मिल्स. नेक्स्ट, महासागराच्या पाण्याची सरासरी क्षारता किती असते? आन्सर आहे ऑप्शन ए, 35%.
तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का नाही मला हे कमेंट करून सांगा आणि तुमचे किती उत्तरं बरोबर आले हे सुद्धा मला सांगायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.